नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत गावाकडची पारंपरिक आणि अगदी तोंडात विरघळणारी खरवसाची खास रेसिपी. ना बाजारातली ना रेडीमेड, अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेला मऊसूत खरवस. गोड चव, अप्रतिम सुगंध आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पारंपरिक पदार्थ. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया खरवसाची घरगुती रेसिपी. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: अर्धा लिटर चीक. हे मी इथे गाईचे चीक घेतले आहे आणि चीक घेताना विचारून घ्यायचे की हे कितव्या दिवसाची चीक आहे. हे जर पहिल्या दिवसाची चीक असेल तर 1 लिटर चिकामध्ये तुम्ही अर्धा लिटर दूध घालायचे. हे दुसऱ्या दिवशीची चीक असेल तर 1 पेलाभर दूध घातले तरी चालते, पण तिसऱ्या दिवसाचे चीक असेल तर ह्यामध्ये दूध घालायची गरज नाही. हे बघा, हे किती पातळ आहे. तुम्हाला या चमच्याच्या मागे दिसत असेल की हे अगदी घसरून खाली येत आहे. जेव्हा हे चीक घट्ट असते तेव्हा त्याचा लेअर असा चमच्यावरती राहतो. हे चीक घेताना मी विचारले होते की दूध घालायचे की नाही, तेव्हा त्या दादांनी सांगितले की यामध्ये दूध घालू नका. इथे अर्ध्या लिटर चिकासाठी मी 200 ग्राम गूळ घेतला आहे, 6 ते 7 वेलची आणि पाव चमचा जायफळ पूड. बस एवढेच साहित्य लागणार आहे. सर्वात प्रथम आपण चिकामध्ये गूळ घालून वितळून घेऊया. गूळ हा बारीक चिरलेला असावा, जेणेकरून हा चिकामध्ये विरघळून जाईल. तुम्ही इथे 200 ग्राम साखर सुद्धा वापरू शकता, ज्याच्यामुळे चिकाचा रंग तसाच राहील. आता हा गूळ चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून हा लगेच विरघळेल. इथे आपण साखरेमध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून वाटून घेऊया. आता ही वाटून झाली आहे, आपण ही या मिश्रणामध्ये घालूया. यामध्ये गूळ घातल्यामुळे ह्याचा रंग थोडासा ब्राउनिश असा होतो. आता हा चीक आपल्याला वाफवायचा आहे. त्यासाठी एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक जाळी ठेवायची आणि मोठ्या गॅसवरती हे पाणी उकळवायला ठेवायचे. आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढूया. आपण हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला गुळाचे जे खडे असतील ते वेगळे करता येतील. हे बघा, हे गुळाचे खडे असे राहिले आहेत, ते आपण आता वेगळे ठेवूया. आता हा चीक आपण वाफवायला ठेवूया. इथे आपले पाणी उकळून झाले आहेत. आपण आता ह्यामध्ये चिकाचे भांडे ठेवूया. आता आतील भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे, जेणेकरून वाफेचे पाणी या चिकावर पडणार नाही. आता वरून सुद्धा झाकण ठेवायचे आणि 20 ते 25 मिनिटासाठी हे वाफवायला ठेवायचे. आता 25 मिनिटं झाली आहेत. आपण बघूया चीक तयार झाला आहे की नाही. सुरीने असे चेक करायचे. जर मिश्रण सुरीला लागले नाही म्हणजे समजून जावे की आपला चीक तयार झाला आहे. आपण आता हे भांडे बाहेर काढूया. आता हा खरवस आपल्याला 2 ते 3 तासासाठी थंड व्हायला ठेवायचा. त्यानंतर तो 7 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा खरवस मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवला होता आणि सकाळी आता मी ह्याचे तुकडे करत आहे. हा बघा, हा खरवस किती जाळीदार असा झाला आहे. परफेक्ट गुळाचे प्रमाण आणि दूध वापरायचे की नाही ही सगळी टिप्स मी तुम्हाला आज सांगितली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.